आज जी गोष्ट मी तुम्हाला सांगणार आहे, जे सत्य मी तुम्हाला सांगणार आहे, ते सत्य तुम्हाला सगळ्या महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात आपल्या आपल्या जिल्ह्यामध्ये जाऊन तुम्हाला ते सत्य लोकांपर्यंत सांगायचं आहे. कारण बौद्ध धम्माचे असे अनेक सिद्धांत आहेत की जे आजही लोकांमध्ये जशा पाहिजे तशा स्वरूपामध्ये ज्ञात नाहीत. आजही लोक संभ्रमामध्ये आहेत. आणि विशेष म्हणजे आपण डायरेक्ट त्या विषयाला आज समजून घेणार आहोत की जो उद्याचा दिवस आहे. बहुतेक म्हणण्यापेक्षा जवळजवळ सर्व लोक, फार बोटावर मोजणाऱ्यासारखे लोक सोडले तर बाकीचे जवळजवळ सगळे भारतीय लोक उद्या 6 डिसेंबर या दिवसाला बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन असं म्हणतात. आपण सगळ्यांनी आजपर्यंत ते ऐकलं असेल, परंतु असं म्हणणं हे चूक आहे. बाबासाहेबांना एकीकडे ते बोधिसत्व म्हणतात, महापरिनिर्वाण दिवस म्हणतात, किंवा बाबासाहेबांना महापरिनिर्वाण दिनाची श्रद्धांजली, सुमनांजली, आदरांजली अशा प्रकारचे मेसेज व्हायरल करतात. पण म्हणताना काय म्हणतात? महापरिनिर्वाण. कोणी कोणी परिनिर्वाण म्हणतात, कोणी कोणी काय म्हणतात? परिनिर्वाण म्हणतात, कोणी कोणी निर्वाण म्हणतात. पण आपण 10 दिवसापासून इथे आल्यानंतर चिवरात तुम्ही पाहिलं असेल की आपण पत्रकामध्ये मात्र निर्वाणही लिहिलं नाही, परिनिर्वाणही लिहिलं नाही आणि महापरिनिर्वाणही लिहिलं नाही. तर आपण बाबासाहेबांच्या संदर्भात मोठ्या मोठ्या पॉम्पलेटवर, पोस्टरवर, बॅनरवर जिकडं तिकडं आपण काय लिहिलं? महाप्रयाण लिहिलं. काय लिहिलं? महाप्रयाण. मग अनेक लोक हे पॉम्पलेट वाचून, हे पोस्टर वाचून आपल्या आपल्या गावामध्ये बॅनरवर जे आपल्या संपर्कात आहेत, सोशल मीडियाच्या माध्यमातून म्हणा, आपल्या चॅनल ज्ञान सत्यशोधक चॅनलच्या माध्यमातून म्हणा, ते लोक महाप्रयाण दिनाच्या अनुषंगाने दानही पाठवू लागले आणि आपल्या आपल्या इथे जे काही कार्यक्रम आहेत त्याच्याही पॉम्पलेट पोस्टरवर महाप्रयाण लिहू लागले. पण समाजामध्ये असे पोस्टर गेल्यानंतर समाजातून असे काही लोकांचे सूर निघू लागले. काही लोक म्हणतात की महाप्रयाण लिहून नवीन पायंडा पाडू नका, कारण बाबासाहेबांना 6 डिसेंबर 1956ला जाऊन आता एवढे वर्ष झाले, तेव्हापासून महापरिनिर्वाणच शब्द वापरलेला आहे. तर आता हे महाप्रयाण वापरून नवीन पायंडा पाडू नका असे बिचारे काही लोक म्हणतात. काही लोक तर डायरेक्ट असंही म्हणतात की महाप्रयाण हा शब्द कुठून आलेला आहे. मग महाप्रयाणाचा अर्थ काय? मग ज्या लोकांना माहीत आहे की हा महाप्रयाण शब्द 2012ला सर्वात अगोदर माझ्याद्वारे हा लोकांमध्ये गेलेला आहे, तर साहजिकच लोक मला विचारतात की भंते हा महाप्रयाण शब्द आपण कसा काय वापरला, याचा अर्थ काय आहे. तर जे लोक, काही पत्रकारांनी, काही चॅनलवाल्यांनी किंवा काही मोठ्या मोठ्या साहित्यिकांनी किंवा काही श्रद्धावान उपासक उपासिकांनी मला विचारलं की भंते, जर काही लोकांनी आम्हाला विचारलं, जर काही लोकांनी आम्हाला विनंती केली की बा या महाप्रयाणचा अर्थ काय, तर आम्ही काय सांगावं. ते मला विचारतात की महाप्रयाणचा अर्थ काय, तर मी त्यांना विचारतो महापरिनिर्वाणाचा अर्थ काय सांगा. ते म्हणतात माहीत नाही. मग महापरिनिर्वाणाचा तुम्हाला आतापर्यंत अर्थ माहीत नसताना तुम्ही तो शब्द आजपर्यंत मान्य केला, मग आता तुम्ही महाप्रयाणाचाच अर्थ का विचारता? नाही तर मग तुम्ही महाप्रयाणचा अर्थ काय सांगा. ते म्हणतात ते महाप्रयाण म्हणजे आम्हाला काय माहीत नाही, पण आतापर्यंत परिनिर्वाण ऐकलंय, बस ते ऐकलंय, आता हे नवीन आम्हाला ऐकू वाटत नाही कारण ते आम्ही ऐकत आलो. तर हे उत्तर होऊ शकतं का? मग तुम्ही आतापर्यंत ऐकत आले,
मग आता तुम्हाला नवीन ऐकायचंच नाही, म्हणजे नवीन सत्य का असे ना ते ऐकायचं नाही. आतापर्यंत जे आम्ही ऐकत आलो तर ते बोधिसत्वाच्या संदर्भामध्ये मान सन्मानाची गोष्ट नसून ती अपमानाची गोष्ट आहे. बाबासाहेबाला महापरिनिर्वाण असे म्हणणे लिहिणे हे बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेबांचा आणि बुद्धाचा अपमान आहे. तुम्हाला असं वाटतं का की बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेबांचा वर तथागत सम्यक संबुद्धांचा अपमान झाला पाहिजे? मग आता तो कसा आहे मी सविस्तर सांगणार आहे तुम्हाला, ते सगळे लक्षात येऊन जाईल की बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकराला मग असं काय म्हटलं पाहिजे. तर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून संपूर्ण भारतभर आणि विश्वामध्ये तर बाबासाहेबाला बोधिसत्व सगळे म्हणतात, पण ह्या 6 डिसेंबरला मात्र कोणीही महापरिनिर्वाण म्हणत नाही आणि लिहितही नाही. जगातले कोणीही बौद्ध बोधिसत्वांना महापरिनिर्वाण लिहित नाहीत. पण भारतीय लोक, पेपरवाले, टी व्हीवाले, भारतीय सगळे जेवढे काही सोशल मीडियावर मेसेज लिहिणारे आहे हे सारे बाबासाहेबाला महापरिनिर्वाण असा शब्द लिहितात, जो लिहिणं योग्य नाही आहे. काही लोकांना असं वाटतं की बाबासाहेबांना महापरिनिर्वाण शब्द लिहिल्यामुळे त्यांची बाबासाहेबावर खूप मोठी श्रद्धा आहे आणि आपण म्हणतो लिहू नका, तर त्यांना असं वाटतं की बाबासाहेबावर आपली थोडी श्रद्धा नाही. पण तुम्ही 10 दिवस इथं राहिलात तर 10 दिवसात तुम्हाला कळून चुकला असन की मला असं वाटतंय की ज्या कोण्या व्यक्तीची भारतामध्ये बाबासाहेबावर श्रद्धा असेल आणि तो जर 1 नंबर म्हणत असेल तर माझी बी 1 पेक्षा कमी नाही. माझी सुद्धा बाबासाहेबावर 1 नंबरपेक्षा कमी श्रद्धा नाही, हे तुम्ही डोळ्यांनी पाहिलेलं आहे. कारण मी सगळं जीवन बाबासाहेबाला अर्पित केलेलं आहे आणि केवळ बाबासाहेबांच्या तेवढ्या शब्दामुळं मी अविवाहित राहून जीवनभर भिक्षू बनून यांचं धम्माचं काम करण्याचं आणि त्यांचं अंतिम स्वप्न भारत बौद्धमय होण्याचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी दिवस रात्र झटत आहे. त्यामुळे भारतामध्ये ज्यांनाही कोणाला शंका वाटेल ही व्हिडिओ ऐकून की हां होऊ शकतं हे भंतेजी बाबासाहेबाच्या विरोधातले आहेत किंवा RSSचेच आहेत, त्यांनी पहिलं भेट घ्यावी, त्यांनी पहिलं हे सगळं काम पाहावं, कार्य पाहावं. आणि मी हा शब्द का म्हटला, कशासाठी म्हटला आणि तो बाबासाहेबासाठी कसं काय योग्य आहे हे नंतर चर्चा केल्यानंतर शहानिशा करावी. पण नेहमी कोणासोबत चर्चा करण्यापेक्षा आता हा व्हिडिओज बनवून टाकू की जेणेकरून हा भारतभर जाईल आणि जिकडे तिकडे लोकांना एकदा माहीतच होऊन जाईल की बोधिसत्वाला काय म्हणायचे असते. तर पहिले आपण आता एका शब्दांकडे जाऊ. तर पहिले तुम्ही समजून घ्या, 3 शब्द जास्त प्रचलित आहेत. एक आहे निर्वाण, दुसरा आहे परिनिर्वाण, तिसरा आहे महापरिनिर्वाण. या निर्वाणाला पाली भाषेमध्ये निब्बाण असे म्हणतात. काय म्हणतात? निब्बाण. त्यालाच मराठीमध्ये निर्वाण असे म्हणतात. त्याला इंग्रजीमध्ये स्पॉटलेस लाईफ असे म्हणतात. काळे डागविरहित जीवन, निष्कलंकित जीवन, राग द्वेष मोह विरहित जीवन, तृष्णा विरहित चित्त, त्याचं नाव आहे अरहंत पद म्हणजे निर्वाण. निर्वाण हा शब्द मरणाशी लागू नाही. निर्वाण म्हणजे मरण नव्हे. निर्वाण ही ज्ञानाची अवस्था आहे. ज्या भिक्षूला भिक्षुनीला अरहंत पद प्राप्त होते तर त्या अरहंत पदालाच म्हणतात की त्यांना निब्बाणाचा साक्षात्कार झाला. म्हणजे तो भिक्षू आणि भिक्षुनी मेले असं त्याचा अर्थ नाही. त्या भिक्षूंना आणि त्या भिक्षुनींना निर्वाणाचा साक्षात्कार झाला म्हणजे अरहंत पदाचा साक्षात्कार झाला. म्हणजे त्यांच्या चित्तामधून राग द्वेष मोह नावाचा मळ समूळ नष्ट झाला. ती जिवंतपणाची अवस्था आहे. निब्बाण प्राप्त झालेला भिक्षू भिक्षुनी हे जिवंत असतात. लोकांच्या भाषेमध्ये निब्बाण प्राप्त झालं, निर्वाण प्राप्त झालं म्हणजे त्यांनी शरीर सोडलं असं नव्हे. निर्वाण प्राप्त झालं म्हणजे त्यांनी फक्त राग द्वेष मोह सोडून दिला.
त्यांचं मन आता डागविरहित झालं. राग नावाचा, द्वेष नावाचा, मोह नावाचा आता त्यांच्या चित्तामध्ये डाग नाही आहे. त्या डागाला तन्हा म्हणतात पाली भाषेमध्ये, त्याला मराठीमध्ये तृष्णा म्हणतात. आणि तृष्णा विरहित चित्त जे असतं ते अरहंताचंच चित्त असतं, तृष्णाविरहित. आणि म्हणून त्या तृष्णाविरहित चित्त असलेल्या अरहंत भिक्खू आणि भिक्खुनीला निब्बाणाचा साक्षात्कार झाला, निर्वाणाचा साक्षात्कार झाला. त्यांचं ब्रह्मचर्य पूर्ण झालं, ते क्षीणाश्रव झाले. आणि आणखी ते आता कुठल्याही प्रकारच्या या बंधनात अडकलेले नाही आहेत. ते बंधनात अडकलेले नाहीत. आता बंधन सगळे त्यांचे क्षीण झाले, नष्ट झाले. या भाषेमध्ये त्यांना म्हणतात आता त्यांना शिकण्यासारखं काहीही राहिलं नाही. आता शिकण्यासारखं काहीच नाही राहिलं त्यांच्याकडे. आता बाकीच्यांना अजून शिकायचं आहे, कारण तृष्णा आहे, राग आहे. त्यांना कोणाचं रूप दिसलं तर त्यांना त्या रूपाकडे पाहू वाटतंय, त्या पोरीच्या बोलण्याकडे ऐकू वाटतंय, म्हणून त्याला अजून शिकवा वाटतंय. पोहावू नको ना रे, तुझी बायको नाही ना रे, दुसऱ्याची बायको आहे ना, असं शिकवावं लागतंय. म्हणून त्यांना काय म्हणतात, म्हणजे अजून शिकण्यासारखं आहे. म्हणून तो अध्यात्म शब्द आहे ते दोन. पण आता त्यांना काही शिकवायची गरज नाही. कोणाला? अरहंत भिक्खू भिक्षुनीला आता शिकवण्यासारखं काही राहिलेलं नाही, कारण त्यांनी आता राग द्वेष मोह सगळा काढून टाकलेला आहे. तर मला असं वाटतंय निर्वाण शब्द तुम्हा सगळ्यांना समजला का? सगळ्यांना कळलं का? निर्वाण म्हणजे समजलं? निर्वाण म्हणजे मरण का? जरा व्यवस्थित उत्तर. निर्वाण म्हणजे मरण का? मग निर्वाण म्हणजे काय? निर्वाण म्हणजे ही अरहंत पदाची अवस्था होय. आणि अरहंत पद कोणाला मिळतं? भिक्खू आणि भिक्षुनी. ग्रहस्थ लोकांना अरहंत पद प्राप्त होत नाही. त्यांना अनागामी पदापर्यंत जाता येतं, पण जर ते यदा कदाचित ग्रहस्थ जीवनात सफेद कपड्यात जर यदा कदाचित अरहंत झाले तर त्यांच्या पुढे दोनच मार्ग असतात. एक म्हणजे त्यांनी मृत्यू प्राप्त करणे, नसतात त्या क्षणी भिक्षू बनणे. चीवरच अरहंत पदाला पेलू शकतं. म्हणून निर्वाण म्हणजे मरण नव्हे. जर आता तुमच्या गावाला इकडे तिकडे कोणी मरण पावले आणि जर तिथं भाषणामध्ये एखादा व्यक्ती जर म्हणला की अमुकजी टमुकजी निर्वाणस्थ झाले, तर तेव्हा तुम्ही म्हणायचं असं म्हणू नका, कारण ते काय अरहंत नाही झाले, कारण ते दारू पित होते, ते भांडणं करत होते, ते बायकोला बी बोलत होते, आणि ते चोऱ्या बी करत होते, आणि ते आळशी प्रमादी बी होते, आणि ते कुठे भिक्षू होते. आणि भिक्षूला पण डायरेक्ट अरहंत म्हणता कामा नये मेल्यानंतर, कारण भिक्षू मेला म्हणजे अरहंत झाला असं नव्हे. ते भिक्षू सुद्धा राग द्वेष मोहाना असू शकतात, राग मोहामध्ये असू शकतात. म्हणून कधीही कोणाच्याही मरणाला तुम्ही निर्वाण शब्द वापरू देऊ नका, कारण निर्वाण जर मरण म्हटलं तर मग भगवान बुद्धाचं ज्ञान जेवढे जेवढे लोक मरू लागले त्यांना आपोआपच प्राप्त होऊ लागलं असं होईल. मग 4 असंख्य 1 लाख कल्पापर्यंत त्यांनी ज्या पारमिता पूर्ण केल्या आणि हे बुद्धत्व प्राप्त करून त्यांनी जे धम्म सांगितला निब्बाण प्राप्त करण्यासाठी, तो धम्म न ऐकताच लोक निब्बाणाला प्राप्त होऊ लागले असं त्याचा अर्थ होईल. मरू लागले म्हणजे मग भगवान बुद्धाच्या धम्म प्रकाशनाला, त्या धम्मचक्र प्रवर्तनाला काही महत्व राहील का? म्हणून मरण म्हणजे निब्बाण नव्हे, कारण बौद्ध धम्माचं अंतिम ध्येय, अंतिम उद्देश, बुद्धाच्या बुद्धत्वाचा अंतिम उद्देश काय आहे? मानवाने निब्बाण प्राप्त केले पाहिजे, हे त्याच्या धम्माचा अंतिम उद्देश आहे. आणि जर कोणी धम्माचं आचरण न करता मेला आणि लोक जर त्याला निर्वाण म्हणू लागले, तर मग त्याने बुद्ध धम्म संघाला शरण न जाता, पंचशील पालन न करता, अष्टशील पालन न करता, तुमच्यासारखं श्रामणेरी न बनता, दान न देता, समाधी न करता, मग त्यांनी बुद्धाच्या धम्माचा अंतिम निर्वाण प्राप्त केलं. जर मरणाला निर्वाण म्हणू लागले तर. म्हणून मरणाला कधीही निर्वाण म्हणता कामा नये. मग निर्वाण कशाला म्हणावं? तर ज्या भिक्षू भिक्षुनीने समूळ राग, समूळ द्वेष, समूळ मोह आपल्या चित्तामधून काढून टाकलेला आहे त्याला निर्वाण म्हणतात. आणि जे अरहंत असतात त्यांना निर्वाण प्राप्त झाले असे म्हणतात. मग आपल्या बाबासाहेबाला अरहंत पद प्राप्त झाले होते का? कारण बोधिसत्व ही अरहंताच्या वरची स्टेज आहे. बोधिसत्व असे असतात, जर त्यांनी डोळे लावले तर तेवढ्या सेकंदात ते अरहंत होऊ शकतात.
आणि याचा पुरावा कुठं आहे? दीपंकर नावाचे सम्यक संबुद्ध जेव्हा अमरावती नगरामध्ये आले होते तेव्हा ते सुमेध ऋषीनं जेव्हा स्वतःला चिखलात टाकून दिलं होतं आणि मी तुमच्यासारखा सम्यक संबुद्ध झालो पाहिजे असं जेव्हा म्हटलं होतं, तेव्हा दीपंकर सम्यक संबुद्धांनी पाहिलं की हे सुमेध बोधिसत्व आहेत. या सुमेधाने नुसते डोळे लावून जरी अरहंत व्हायची इच्छा प्रकट केली तर तेवढ्या सेकंदात होऊ शकतात, एवढ्या पारमिता यांच्याकडे आहेत. पण त्यांना अरहंत व्हायचंच नाही आहे. का? कारण ज्या व्यक्ती बोधिसत्व असतात त्यांना अरहंतसाठी अरहंतपद हे महापूजनीय आहे. जे अरहंत आहे ती महापूजनीय आहेत आपल्यासाठी. पण बोधिसत्वांना असं वाटतं की अरहंत पद म्हणजे स्वार्थी पद आहे. कारण अरहंत होणे म्हणजे एकट्यानेच मुक्त होणे. पण बोधिसत्वांना असं वाटतं की मी एकटा मुक्त नाही होणार, मी सम्यक संबुद्ध होईल आणि सम्यक संबुद्ध झाल्यानंतर मग सगळ्या लोकांना मुक्तीचा मार्ग शिकविल. म्हणून ते बोधिसत्वांना अरहंत होऊ वाटत नाही. त्यांना असं वाटतं अरहंत होणे म्हणजे एकट्यानं मुक्त होणे आणि बाकीचे सगळे लोक दुःखात सोडून जाणे. म्हणून बोधिसत्व हे उदार मताचे असतात आणि ते म्हणतात की मला अरहंत व्हायचं नाही, मला भविष्यातला बुद्ध व्हायचं आहे. म्हणून ते सुमेधांनी डोळे लावून नाही. का? कारण की ते त्या क्षणी जर अरहंत झाले असते तर एकटेच मुक्त झाले असते. पण त्यांना गौतम बुद्ध व्हायचं होतं आणि गौतम बुद्ध झाले म्हणून धम्म आपल्याला मिळाला. समजलं तुम्हाला आता? म्हणून बोधिसत्व जे असतात तेच पुढे भविष्यातले बुद्ध होतात. म्हणून बाबासाहेब आपले बोधिसत्व आपण त्यांना म्हणतो. त्यामुळे बाबासाहेब काय अरहंत नव्हते. समजलं तुम्हाला? मग अरहंत नव्हते म्हणून बाबासाहेबाला निर्वाण लिहिता येईल का? नाही. झाला आता एक गोष्ट क्लिअर. दुसरी गोष्ट आहे परिनिर्वाण. परिनिर्वाण म्हणजे बाबासाहेब या बुद्धांनी त्या धम्मग्रंथामध्ये लिहितात परिनिर्वाण म्हणजे विझून जाणे. काय शब्द लिहितात? विझून जाणे. समजा आता आपण भरपूर लाकडांना पेटवलं आणि ते सगळे लाकडं जळून जर विझून गेले तर पुन्हा त्या राखेला जर आग लावली तर ती पेटन का? मग नंतर त्या लाकडाचा पुन्हा अग्नी तयार होईल का? आणि ती राख पुन्हा जमिनीमध्ये पेरली तर पुन्हा झाड तयार होईल का? म्हणून मग ते जे लाकूड जाळलेलं आहे तर त्या राखाच्या रूपानं सुद्धा त्या लाकडाचा पुनर्जन्म नाही आणि आता नंतर अग्नीच्या रूपानं सुद्धा त्याचा पुनर्जन्म नाही, कारण राखेमधून डबल अग्नी तयार होणार नाही आहे. म्हणून त्याला म्हणतात समूळ विझून जाणे. तर परिनिर्वाणाचा अर्थ होतो समूळ विझून जाणे म्हणजे पुन्हा जन्माला नाही येणे. मग पुन्हा जन्माला कोण येत नाही? अरहंत आणि सम्यक संबुद्ध. मग एकीकडे बाबासाहेब सम्यक संबुद्ध बी नाही आणि एकीकडे बाबासाहेब अरहंत बी नाही. मग त्यामुळे बाबासाहेब पुन्हा जन्माला येणार असं ते स्वतःच लिहितात हिच्यामध्ये परिनिर्वाण. मग आता ते अरहंत नसल्यामुळे आणि सम्यक संबुद्ध नसल्यामुळे त्यांना परिनिर्वाण असे लिहिता येणार नाही, म्हणता येणार नाही. कारण परिनिर्वाण कोणाला म्हणतात? जे जे भिक्षू भिक्षुनी अरहंत बनून जेव्हा शरीर सोडून देतात. अरहंताला मृत्यू मारू शकत नाही. अरहंतावर माराचं काहीही चालत नाही. अरहंतांना जेव्हा वाटलं तेव्हा ते शरीर सोडून देतात. त्यामुळं अरहंताच्या शरीर सोडण्याला मरण म्हणता येत नाही. जसं बाकी साधारण लोक मरतात तर का? कारण मार त्यांना मारतो, मार त्यांना मारून नेतो. पण अरहंताला मार नाही मारून नेत. अरहंत जेव्हा पाहिजे तेव्हा ते स्वतःहून शरीर सोडतात. मग स्वतःहून शरीर सोडणं आणि माराने मारणं, तर माराने मारल्यामुळं त्याला मरण म्हटलेलं आहे. मरण का म्हटलं त्याला? कारण मार मारतो म्हणून मरण. आणि अरहंताला मार नाही, ते स्वतःहून शरीर त्यागतात म्हणून त्याला परिनिर्वाण. स्वतःहून नोकरी सोडणे आणि सस्पेंड करणे सारखं आहे का? मग बाकीच्या सगळ्या लोकांचं मरण हे सस्पेंड केल्यासारखं आहे आणि स्वतःहून नोकरी सोडणे हे कसं आहे? स्वतःहून शरीर त्यागलेलं, स्वतःहून नोकरी सोडली खुशी खुशीनं. तुमच्या लक्षात आलं? मग परिनिर्वाण हा शब्द केवळ कोणासाठी लागू होतो? जे अरहंत होतात आणि जे अरहंत होऊन शरीर सोडतात त्यांना परिनिर्वाण शब्द वापरला जातो. तर आपले भगवान सुद्धा कसे आहेत? इतिपिसो भगवा अरहं, म्हणजे आपले भगवान बी अरहंत आहेत. म्हणजे आपल्या भगवंताच्या शरीर सोडण्याला सुद्धा काय म्हटलेलं आहे? परिनिर्वाणच म्हटलेलं आहे. आणि जेवढे बी अरहंत भिक्खू भिक्षुनी होऊन गेले त्यांनी शरीर सोडलं त्यालाही परिनिर्वाणच म्हटलेलं आहे. पण असं काय झालं
की सम्यक संबुद्धांना एकट्यांनाच महापरिनिर्वाण शब्द लागू झालेला आहे. तर हा महापरिनिर्वाण शब्द माहिती कोणाला लागू होतो? कारण आपल्या गौतम बुद्धांनी स्वतःच्या प्रयत्नांनी बुद्धत्व प्राप्त केलेलं आहे आणि बाकीच्यांनी बुद्धाने सांगितल्यामुळे अरहंतपद प्राप्त केलेलं आहे. आणि आपले ते भगवान शास्ता आहेत, त्यांनीच बुद्धत्वाचा शोध लावलेला आहे. म्हणून जरीही बाकीच्या अरहंतांना आणि भगवंताला समान अरहंतपद प्राप्त झालं असलं तरीही भगवंताचा सन्मान म्हणून बुद्धत्व त्यांना प्राप्त झालं म्हणून त्यांच्या त्या शरीर सोडण्याच्या विधीला महाशब्द लागू झालेला आहे. म्हणून त्यांना काय म्हणतात? महापरिनिर्वाण. तर महापरिनिर्वाण हा शब्द कोणाला लागू आहे? फक्त आणि फक्त सम्यक संबुद्धांना, तथागतांना, महाकारुणिक गौतम बुद्धांना किंवा आतापर्यंत जेवढे होऊन गेलेले सम्यक संबुद्ध आहेत त्यांना. मग आता मला सांगा, आपले बाबा अरहंत नव्हते म्हणून निर्वाण नाही, अरहंत होऊन त्यांनी शरीर सोडलं नाही म्हणून परिनिर्वाण नाही, आणि त्यांच्या शरीरावर 32 लक्षणं नव्हते, 80 शुभचिन्ह नव्हते, महापुरुषांचे भरपूर लक्षणं जरूर होते, भविष्यातले ते बुद्ध जरूर आहेत, ते भावी बुद्ध आहेत, त्याबद्दल आपल्या कोणालाही डाऊट नाही. आपले बाबा भविष्यात होणारे बुद्ध आहेत, पण ते आता झालेले बुद्ध नाही आहेत, ते आता बोधिसत्व आहेत. त्यामुळे बोधिसत्व असल्यामुळे त्यांना अरहंतपद प्राप्त झाले नव्हते म्हणून निर्वाण नाही, आणि अरहंत होऊन शरीर सोडलं नाही म्हणून परिनिर्वाण नाही, आणि सम्यक संबुद्ध नव्हते म्हणून महापरिनिर्वाण नाही. मग आता एवढं तर कळलं तुम्हाला. आता तुम्हाला कोणाला काही शंका आहे का? बाबासाहेबाला निर्वाण, परिनिर्वाण, महापरिनिर्वाण म्हटलं पाहिजे का? आणि जर असं यदा कदाचित म्हटलं तर तो त्यांचा मान होईल का अपमान होईल? कारण ते अरहंत नसताना जर त्यांना अरहंत म्हणू लागले तर अरहंत पद हे बोधिसत्वापेक्षा खालचं पद आहे. मग आपण बाबासाहेबाला निर्वाण म्हणून अपमान करू लागलो, कारण की ते तर बोधिसत्व आहेत, ते तर भविष्यातले बुद्ध आहेत, आणि आपण तर त्यांना आताच मुक्त करून टाकू लागलो अरहंत म्हणून, निर्वाण म्हणून. म्हणजे ते पारमिता पूर्ण करण्यासाठी गेलेत, आणि आपण इकडे त्यांना अरहंत निर्वाण म्हणून काय करू लागलो? मुक्त झाले, मुक्त झाले. पण बाबासाहेब स्वतःहून काय म्हणतात? आता पुढं तर इथं आहे पुरावा आहे ना, म्हणून हे आणलंय की बाबासाहेब हिच्यात पुरावा आहे ना. इथं अनेक लोकांना वाटतं ना की बाबासाहेब कुठं म्हणले, हे काय इथं आहे ना. इथं म्हणले ना बाबासाहेब मला पुन्हा तुमच्या भूमीत जन्म घ्यायचा आहे म्हणून, म्हणजे बुद्ध बनायचं आहे म्हणून. म्हणून पुराव्यानेशी काही गोष्टी बोलल्या पाहिजे. समाजात लोक भाषणं ऐकतात इकडून तिकडून. समाजात कलेक्टर खूप जास्त झालेत. कलेक्टर म्हणजे प्री, मेन आणि ओरल परीक्षा पास देऊन नाही. कलेक्टर म्हणजे इकडून तिकडून ऐकायचं, इकडून तिकडून कलेक्ट करायचं आणि त्याची टर करून द्यायची, त्याचं नाव आहे कलेक्टर. तर आपल्या समाजात कलेक्टरांची संख्या खूप जास्त आहे. इकडून तिकडून कुठूनही कलेक्ट करायचं, कोणाचं भाषण ऐकायचं आणि त्याची टर करून द्यायची कुठं बी. तर टर नाही केली पाहिजे. काय म्हटलेत आपले बाबा, खरंच कुठं काय म्हटलेत का, तर ते आपल्या बाबाच्या ग्रंथात असलं पाहिजे. म्हणून तुम्हाला हे 3 शब्द क्लिअर झाले. पण आणखी एक फार मोठी गोष्ट आहे, बाबासाहेब काही साधारण व्यक्ती नाही आहेत. बाबाराम साधारण व्यक्ती नाही आहेत. जगातले 100 वर्षामध्ये जेवढे ज्ञानी विद्वान पंडित होऊन गेले मागं 100 वर्षात, त्या सगळ्या ज्ञानी विद्वानात सर्वात ज्ञानी विद्वान 1 नंबरचे आहेत. एवढ्या मोठ्या महाज्ञानी या महापुरुषांना आपण साधारण शब्द बी लावू शकत नाही, जे की भगवान बुद्धाने मरणासाठी भरपूर शब्द दिलेले आहेत. कोणकोणते शब्द आहेत? तर महासतिपट्टाल सुत्तामध्ये त्या शब्दांचं वर्णन आलेलं आहे. मरणाला काय म्हटलेले भगवंतांनी? मच्चू, मरणं, कालक्रियानं, खंदानं, किलेवरस निक्षेपो, जीवित इंद्रियेषु उपच्छेदो, एवढे शब्द दिलेले आहेत. म्हणजे मरण, कालवश, दिवंगत, खंदानं, पातुभाव, म्हणजे त्याचे खंद एक नाही, अग्नी, वायू, जल, पृथ्वी, याचं काय झालं? उपच्छेद आला त्याचा, उपच्छेद. बघा, म्हणजे कालवश, दिवंगत, मृत्युशेष, मरण, मृत्यू, एवढे शब्द मरणाला दिलेले आहेत. पण हे शब्द जर वापरले तरी बाबासाहेबाचा अपमान होईल. बाबासाहेबाला मृत्यू शब्द लिहिता येणार नाही, कारण ते काही साधारण मरण नाही. बाबासाहेबाला मच्छू शब्द वापरता येत नाही, कालवश, दिवंगत शब्द वापरता येत नाही. मग बोधिसत्वांना महापरिनिर्वाण म्हणू शकत नाही, परिनिर्वाण म्हणू शकत नाही, निर्वाणही म्हणू शकत नाही, इकडं मृत्यू म्हणू शकत नाही, कालवसही म्हणू शकत नाही, दिवंगतही म्हणू शकत नाही. मग म्हणावं तर काय म्हणावं ह्या बोधिसत्वांना? मग
जेव्हा बाबासाहेबांनी दीक्षा घेतली आणि दुसऱ्या दिवशी 22 प्रतिज्ञा आपल्याला देऊन दीक्षामध्ये शुद्धी आणली, बौद्ध धम्माची दीक्षा कशी घेतली पाहिजे, त्याच्यानंतर बाबासाहेबाला पत्रकारांनी एक प्रश्न विचारला आणि त्या पत्रकारांनी बाबासाहेबांना विचारलं की बाबासाहेब, सध्या जगामध्ये भगवान बुद्धाच्या धम्माचे 2 प्रमुख पंथ आहेत आणि असे बरेच पंथ आहेत, तुम्ही कोणत्या पंथाची दीक्षा घेतली? त्या टायमामध्ये महायान आणि हीनयान, म्हणजे ज्याला थेर परंपरा म्हणतात, महायान आणि थेरवाद, तसं अनेक जगामध्ये तंत्रयान, जंत्रयान, वज्रयान, महायान, अशा नाना प्रकारचे यान बौद्ध धम्मामध्ये जे वेगवेगळे पंथ भगवंताच्या नंतर पाडले गेले, तर त्यांना हे नाव ठेवले होते. काय होते? महायान, हीनयान, तंत्रयान, जंत्रयान, वज्रयान, तर हे नावं होते त्यांना. बाबासाहेबांना विचारलं, तुम्ही यापैकी कोणत्या यानाची दीक्षा घेतली? तर बाबासाहेब म्हणाले, मी जी दीक्षा घेतली तो माझा महायानही नाही, हीनयानही नाही, तो माझा काय आहे? नवयान. काय म्हटले बाबासाहेब? नवयान. म्हणजे यान शब्द कुठून आलेला आहे? बाबासाहेबाच्या मुखातून आलेला आहे. आणि आपण शब्द कोणता वापरला आहे? महाप्रयाण. यान शब्द कुठून आलेला आहे? बाबासाहेब शब्दात आलेला आहे. महायान शब्द, यान शब्द महायानात आलेला आहे, हीनयानात आलेला आहे, वज्रयानात आलेला आहे. म्हणजे यान शब्द हा काही हिंदू धर्मातल्या त्या उडत नेणाऱ्या यानाशी आलेला आहे का? नाही. आपण आपल्या धर्मातच यान शब्द आलेला आहे, बाबासाहेबाच्या मुखातून आलेला आहे की माझा हा कोणता आहे? आता नवयान आहे. मग आता नवयान म्हणजे 22 प्रतिज्ञाचा आम्हाला मार्ग दाखवणारे हे बोधिसत्व जर शरीर सोडत असतील तर ते यान शब्द आहे. आणि बोधिसत्व आईच्या कुशीमध्ये संप्रज्ञानाने येतात, संप्रज्ञानाने राहतात, संप्रज्ञानाने जीवन जगतात आणि जाताना बी संप्रज्ञानाने जातात. म्हणून ते बोधिसत्व जेव्हा शरीर सोडतात तर त्यांना संप्रज्ञान म्हणतात. म्हणून प्रज्ञा त्यांच्यामध्ये असते, सजगता असते. म्हणून आपण तिथं तो प्रज्ञाचा प्रशब्द घेतलेला आहे. काय म्हटलेला आपण? प्रयान. आणि महाशब्द काऊन? कारण बुद्धासाठी महाशब्द वापरला. म्हणून ह्या सिम्बॉल ऑफ द नॉलेज 100 वर्षाच्या या कालावधीमध्ये यांच्यासारखं महाज्ञानी कोणीच नाही झालं. म्हणून त्यांच्या त्या शरीर त्यागण्याच्या विधीला आपण महाशब्द लावलेला आहे. महाप्रज्ञावान. आणि त्यांनी हे यान म्हणजे त्यांनी या यानाचा आम्हाला म्हणजे या धम्माची दीक्षा कशी घेतली पाहिजे, कसं आचरण केलं पाहिजे, ह्या बोधिसत्वांना सांगितलं. म्हणून त्यांच्या शरीर त्यागण्याच्या विधीला आपण काय म्हणतो? महाप्रयाण. महाप्रयाण म्हणजे काय? तुम्ही पाहिलं असं ना कधी कधी विमानाचे प्रयाण झाले, विमानाचे प्रस्थान झाले, हे शब्द तुम्ही ऐकले असतील ना. तर प्रयाण आणि प्रस्थान म्हणजे काय? येणे आणि जाणे. म्हणजे विमान नष्ट झाला असं होईल का इथं? मग बाबासाहेब इथं आले आणि पुन्हा सन्मानपूर्वक गेले. तर कुठे गेले? इथं आपल्या या देशामध्ये महार जातीमध्ये. का बाबासाहेब जन्माला आले? कारण बोधिसत्व हे कर्माने जन्माला येत नाहीत. आपण तृष्णा नावाच्या कर्माने जन्माला येतो. आपली आई तृष्णा असते आणि आपला पिता अहंकार असतो. म्हणून मागच्या जन्मात मरताना आपल्यामध्ये तृष्णा असते, अहंकार असतो. म्हणून आपल्याला जिकडे पुढे जन्म भेटतो, म्हणून इकडे आई बी भेटतील, वडील बी भेटतात. कारण तृष्णा आई असते ना, अहंकार पिता असतो. पण जेव्हा बोधिसत्व जन्मग्रहण करतात तेव्हा त्यांची आई तृष्णा नसते. तर त्यांची आई कोण असते? करुणा त्यांची आई असते. करुणा. आणि त्यांचा पिता कोण असतो? प्रज्ञा त्यांचा पिता असतो. म्हणून बोधिसत्वाला करुणा उत्पन्न होते की मी कुठे जन्मग्रहण करू. आपण कसे जन्माला येतो? बाकीचे सगळे प्राणी कर्माने येतात. डुकराचे कर्म होते म्हणून ते डुकर झालं, गाढवाचं कर्म होतं म्हणून ते गाढव झालं, कुत्र्याचं कर्म होतं म्हणून ते कुत्रं झालं, मांजरीचं कर्म होतं म्हणून ती मांजर झाली. आपलं कर्म होतं म्हणून आपण मनुष्य झालो. आणि आपले कर्म होते म्हणून मनुष्यात भंतेजी झालो. तुमचे कर्म होते म्हणून 10 दिवस झाले. आता आणखी तुमचे कर्म वाढले, तुम्ही आणखी होसाल. समजलं तुम्हाला? हे कर्माने सगळं घडतं. आणि म्हणून बोधिसत्व हे जेव्हा जन्मग्रहण करतात तर तेव्हा त्यांची तृष्णा आईन अहंकार पिता नसतो. तर मग त्यांची आई कोण असती? करुणा त्यांची आई असती आणि प्रज्ञा त्यांचे पिता असतात.
म्हणजे बोधिसत्व जन्मग्रहण करण्याच्या अगोदर त्यांना करुणा उत्पन्न होते की मी कुठं जाऊ. तर जेव्हा बाबासाहेबाला जन्मग्रहण करायचा होता तर तेव्हा त्यांनी विचार केला की पृथ्वीवर कुठं मला जाण्यासाठी करुणा उत्पन्न केली पाहिजे. तेव्हा पृथ्वीवर दोन समस्या होत्या. कोणत्या? एक होती अनटचेबिलिटी. एक काय होतं? अनटचेबिलिटी म्हणजे अस्पृश्यता, छुवाछूत, स्पर्श चालत नव्हता, सावली चालत नव्हती, विंटाळ. तर विंटाळ नावाची महारकी, अस्पृश्यता ही पूर्ण भारतभर पसरली होती. एका जातीचा दुसऱ्या जातीला स्पर्श पण चालत नव्हता. तर ही होती अनटचेबिलिटी. पण त्याच टायमामध्ये दुसरी समस्या होती जगात, तिचं नाव होतं गुलामी. ती कुंकडे होती? अमेरिकेकडे होती. मग बोधिसत्वाने पाहिलं की मी गुलामीच्या लोकात जाऊन त्यांना गुलामीतून बाहेर काढू का अस्पृश्य लोकात जाऊन यांची अस्पृश्यता बाहेर काढू. कारण बोधिसत्व त्या समस्येचं निराकरण करण्यासाठी जन्मग्रहण करतात. मग त्यांना करुणा उत्पन्न झाली की अरे गुलाम जरी गुलाम असले तरी त्यांचा कोणी विंटाळ करत नाहीत. ते कोणाच्या घरी जाऊ शकतात, मालकासोबत बसू शकतात, मालक ते एका ताटात खाऊ शकतात, मालकाच्या हातात हात देऊ शकतात. आणि एवढंच नाही तर गुलाम कधी गुलामीतून बाहेर होऊ शकतात. विकलेले गुलाम नंतर होऊ शकते दुसऱ्यासोबत लग्न करू शकतात. पण ही अस्पृश्यता अशी आहे, यांना गावात येण्याचं परमिशन नाही, नवे कपडे घालण्याचा अधिकार नाही, मेलेल्या मड्यावरले कपडे वापरा. आणि एवढंच नाही, मेलेल्या जनावरांचं मांस खा, गावाच्या बाहेर राहा. अरे यांना शिक्षण नाही, काहीच नाही. खरी अडचण इथं आहे. म्हणून बोधिसत्वाला करुणा उत्पन्न झाली आणि प्रज्ञानानंतर ते इथं जन्माला आले. रामजी बाबा वडील निवडले आणि भीमाई आई निवडली. समजलं तुम्हाला? संप्रज्ञानाने ते जन्माला येतात, संप्रज्ञानाने राहतात आणि संप्रज्ञानाने जीवन जगतात. बाबासाहेबांनी एकही चुकीचं काम केलं असं तुम्ही दाखवा. म्हणून आम्ही लहानपणी वाचलं होतं की सर्व नेत्यांना जेलाची भिंत माहीत आहे, परंतु माझ्या भीमाला जेलाची भिंत माहीत नाही. सोन्या गीत जाळून पहारे, तेज सोन्याचे जाणार नाही, असे भजनं म्हणताना आम्ही असं म्हणायचो लहानपणी. बाबासाहेबाला कधी जेलाची भिंत माहीत नाही. का? कारण त्यांनी एक चुकीचं काम केलं नाही. बाबासाहेबाचं कधी शील तोडलं नाही, बाबासाहेबांची कधी समाधी तुटली नाही, बाबासाहेबांची कधी प्रज्ञा तुटली नाही. म्हणून ते बोधिसत्व जेव्हा इथे येतात तर ते नेहमी संप्रज्ञानात राहतात. म्हणून त्यांच्या शरीर त्यागण्याच्या विधीला सुद्धा प्रज्ञा हा शब्द लावला जातो. आणि त्यांनी म्हटलं होतं की माझं हे जे काही सध्याचं आहे हे नवयान तुम्ही समजा. आणि म्हणून अशा पद्धतीनं बोधिसत्व येतात आणि पुन्हा इथं जाण्याच्या अगोदर पुन्हा पाहून घेतात की आता मला कुठं जाण्याची गरज आहे, आता मला कुठं जाण्याची गरज आहे. आणखी पृथ्वीवर कुठं काय अडचण आहे का मनुष्य लोकात? जर मनुष्य लोकात नसेल तर मग ते जाऊन देव लोकांमध्ये ध्यान करतात. आता अनेक लोक म्हणतील की बाबासाहेबांनी देव नाकारले. नाही, बाबासाहेबांनी म्हटलं की हिंदू धर्मातील देव देवतेच मानणार नाही. बौद्ध धर्मामध्ये जे 21 सांगितलेले धम्मचक्र प्रवर्तन सुद्धा ते बुद्धाने धम्मग्रंथात बाबासाहेबांनी घेतलेले आहेत, हिच्यात घेतलेले आहेत. रतनसूक्त पण आहे, कर्णिमेत सूक्त पण आहे. याच्यामध्ये सर्व काय आहे, पुनर्जन्म मानतात होय, कशाचा कोणाचा काय हे सगळं इथं सांगितलेलं आहे बाबासाहेबांनी. म्हणून उपासक उपासिकांनो, बाबासाहेबांचे महाप्रयाणच होत असते बोधिसत्वाचे. म्हणून महाप्रयाण हा शब्द वापरला तर बाबासाहेबांप्रती सन्मान होतो, आदर होतो. एवढंच नाही तर बुद्धाचा सुद्धा अवमान होत नाही या शब्दानं. नसता महापरिनिर्वाण लिहिल्यानंतर बाबासाहेब बुद्ध नसताना सुद्धा महापरिनिर्वाण बुद्धाला वापरत असतात, सम्यक संबुद्धाला वापरत असतात. तो बाबासाहेबाला वापरल्यामुळं दोन लोकांचा अवमान होतो. एक तर बोधिसत्वाचा अवमान होतो आणि दुसरीकडे सम्यक संबुद्धाचा बी होतो. म्हणून तुम्ही तुमच्या तोंडामध्ये वळण टाकून घ्या. अनेक भिक्षू महाप्रयांत म्हणतात पण भाषण देताना पटकन त्याच्या तोंडात महापरिनिर्वाण येऊन जातं, सगळ्यांच्या येऊन जातं. पण तुम्ही मात्र माझ्या मुखातून कधी ऐकलं का? नाही, कारण मी तसं वळण पाडून घेतलेलं आहे. आणि मी म्हटलेलं आहे की नाही, आपल्या बाबांचा आपण कधीही अवमान होऊ द्यायचा नाही, आपल्या कायानंही होऊ द्यायचं नाही, आपल्या वाचनही होऊ द्यायचं नाही, आपल्या मनानंही होऊ द्यायचं नाही. म्हणून सर्व महाराष्ट्रातील, महाराष्ट्राच्या बाहेरील, भारतभरातील, विश्वामध्ये जे जे बाबाचे अनुयायी असतील, बुद्ध धम्माकडे बाबाच्या अनुकंपने वळले असतील तर त्यांनी समजून घ्या, जगातले सगळे लोक आपल्याला हसतात. जेव्हा आपण बाबासाहेबाला महापरिनिर्वाण लिहितो तेव्हा ते म्हणतात की केवळ सम्यक संबुद्धाला वापरणारा शब्द हे लोक बाबासाहेबाला का वापरतात. तर मग जे लोक बाबासाहेबाला महापरिनिर्वाण म्हणतात तर त्या लोकांना बाबासाहेबाला एक तर तुम्ही महापरिनिर्वाण म्हणू नका, नाहीतर मग बाबासाहेबाला बुद्ध म्हणणं सुरू करा. मग बुद्ध म्हणलं तर मग ते महापरिनिर्वाण शब्द सम्यक संबुद्धाला लागू होतो. मग तुम्हाला असं म्हणावं लागेल की सम्यक संबुद्ध बाबासाहेब आंबेडकरांचे महापरिनिर्वाण असं म्हणावं लागेल मग. आणि बाबासाहेब सम्यक संबुद्ध नव्हते हे जर बाबासाहेबाला कळलं असतं, बाबासाहेब समोर असते
आणि तुम्ही जर म्हटले असते की तथागताला माझे वंदन असो, तर बाबांनी एक काडी जोरान मारली असती. हां, बाबाला माझं जय भीम असो असं म्हणल्यावर बाबांनी ठीक आहे का नाही. मग जे नसताना जर आपण असं म्हटलं तर तो त्यांचा अवमान असतो. म्हणून असं समजू नका की जे लोक महापरिनिर्वाण लिहू लागलेत म्हणजे त्याचे लय श्रद्धा आहे बाबासाहेबांवर आणि खूप कालापासून चालत आलंय म्हणून अजून पुढे बी चालत राहू द्या. अरे चूक झाली, नाही लक्षात आली तर कमीत कमी जर दुरुस्त केल्या जात असेल तर केली पाहिजे. म्हणून उपासक आणि उपासिकांनो, ही गोष्ट पुढं चालून गोयंका गुरुजीनं शरीर त्यागलं तर गोयंका गुरुजीच्या शरीर त्यागण्याच्या विधीला आतापर्यंत जेवढ्या पत्रिका छापल्यात त्या प्रत्येक पत्रिकेमध्ये त्यांनी सुद्धा प्रयाण शब्द वापरलेला आहे. त्यांनी बी शब्द दुसरा नाही. पहिला आपण 2012ला वापरला, पण मी काही दिवसापूर्वी याला गेलो. मी काही दिवसापूर्वी तर मला एका उपासकाच्या घरी पूज्य चंद्रमणीजी महास्तवीर यांचा फोटो दिसला आणि त्याचा मी फोटो पण काढून आणला. तो आहे फोटोवर मी खाली पाहिलं चंद्रमणी भंतीजीचा जन्मदिवस, त्यांचा उपसंपदा दिवस आणि पुढे लिहिलेलं होतं चंद्रमणी भंतीजीचा महाप्रयाण दिन. हे मात्र मी चंद्रमणी भंतीजीचा अगोदरच पाहिलं. मी तर 2012ला मी तर कधी पाहिलं बी नव्हतं अगोदर. हा शब्द मी ध्यानाला बसतानाच मला हा सुचला. मग मी हा प्रज्ञानंद भंतीजीला विचारला, बुद्धरक्षिता भंतीजीला विचारला, हा शब्द मी गोयंका गुरुजीला पण विचारला आणि ते म्हणे हो बाबासाहेबाला हाच परफेक्ट शब्द लागू आहे महाप्रयाण. म्हणून भारतातले जवळजवळ सगळे समजदार भिक्षू, विद्वान भिक्षू महाप्रयाणच शब्द लिहू लागलेले आहेत. पण बाकी जे पत्रकार आणि TV चॅनलवाले ते घाबरतात. त्यांना वाटते बा हे जर लिहिलं तर लोक येऊन आमचं चॅनल बंद पाडतील, नाही तर हे काय लिहिलं म्हणून ते घाबरून लिहित नाहीत. परंतु आता आपण मात्र जिकडे तिकडे हे लिहिणं सुरू केलं पाहिजे. असं लिहिल्याने बाबासाहेबाचा अवमान नव्हे तर हा धम्माचा सन्मानच आहे, बाबाचा सन्मान आहे आणि बुद्धाचाही सन्मान आहे. आणि म्हणून 2012ला 50 लाख रुपये खर्च करून 2012ला 50 लाख रुपये खर्च करून 500 भिक्षूंना बोलवून विदेशातल्या कमीत कमी 50 भिक्षूला आमंत्रित करून श्रीलंकेच्या सगळ्या भिक्षूला विमानाचं तिकीट आपणच देऊन थायलंडच्या भंतीजीला, बांगलाच्या भंतीजीला 500 भिक्षूला मी औरंगाबादमध्ये इन्व्हाइट करून 500 भिक्षूला संघदान दिलं बाबासाहेबाच्या नावानं. आणि तेव्हा महाप्रयाण शब्द लिहिला 500 भिक्षूंच्या पुढं. तेव्हा एकही भिक्षू म्हटले नाही की हे चुकीचं आहे. त्यामुळे विद्वानांनी जर त्या शब्दाला मान्य केलं असेल, पूज्य भिक्खू संघाने जर मान्य केलं असेल तर मात्र अविद्यावान लोकांकडे किंवा ज्यांना अजून काहीच कळत नाही अशा लोकांकडे आपण लक्ष देता कामा नये. नसतं त्यांना समजून सांगितलं पाहिजे की हे असं लिहिणारे कोणी व्यक्ती RSS बिरेशेसचे नाही आहेत. हे सगळे लोक बाबासाहेबाच्या चळवळीला वाहून घेतलेले भिक्षू लोक आहेत. आणि म्हणून मला सारखे मेसेज येतात. मला तर बरेच एक मनुष्य म्हणे भंतेजी माफ करा पण मला तुम्ही बुद्धिस्ट कमी आणि आंबेडकराईतच जास्त दिसता म्हणे, असे मेसेज येतात मला यूट्यूबला. असे म्हणतात. मी काही म्हणत नाही, हसतो आणि सोडून देतो. की तर म्हटलं भिक्षू असतात, बाबाच्या पुण्याईनं आपण इकडं आलो, त्यामुळे त्या बाबाचे ऋण आपण कधी नाही विसरले पाहिजे. म्हणून एक शब्द तुम्ही पक्का ध्यानात ठेवा की बाबासाहेब हे जे यान शब्द आणि पुनर्भव शब्द, हे पुनर्जन्म शब्द जे येतात तर ते कसे येतात. तर हे आहे बुद्ध आणि त्याचा धम्मग्रंथ, पेज नंबर 446. पेज नंबर 446 ही जी आवृत्ती आहे 1997 पब्लिकेशन आहे. याच्यामध्ये बाकी दुसऱ्या ग्रंथामध्ये सुद्धा इथं स्पष्ट आहे 4 प्रतिज्ञा. 4 प्रतिज्ञेतली ही पहिली ओळ की प्रतिज्ञा आपण करूया जीवसृष्टी आहे असीम ती भवसागर पार नेण्याची. म्हणजे बाबासाहेबांनी भव शब्द वापरला. तर भव हे काय आहे? भव काय? भवसागर का म्हटले? आहे ते पश्चिमचा बंगाल सागर, उपसागर, हिंद सागर असं का नाही म्हटले बरं? इथं प्रतिज्ञा आपण करूया, भारतातली लोकसंख्या आहे असीम आणि ती सगळी थायलंडला आणि श्रीलंकेला नेण्याची हिंद सागराच्या पलीकडे, असं कोण लिहिलेलं मग इथं? का म्हटले असीम? म्हणजे त्याची सीमा नाही. आणि ती भवसागर पार करण्याचं का म्हटले बाबासाहेब? तर भव म्हणजे काय? तर हा भव शब्द कुठून आला बघा. हा भौत शब्द आला प्रतित्य समुत्पाद सिद्धांतामध्ये. कसा आला? अविद्या पच्चय संखारा, संखार पच्चय विज्ञान, विज्ञान पच्चया नामरूप, नामरूप पच्चया सळायतनं, सळायतनं पच्चया फस्स, फस्स पच्चया वेदना, वेदना पच्चया तन्ना, तन्ना पच्चया उपादान, उपादान पच्चया भव. ह्यो शब्द भव आला आणि इथून बाबासाहेबांनी तो शब्द घेतला. आता हा भव म्हणजे काय? भव म्हणजे या जन्मात आपल्या काया, वाचा आणि मनाने
जे कर्म असे केले की ते पुढचा जन्म आपल्याला मिळवून देणार आहेत, म्हणजे पुढचा जन्म मिळवून देणारे जे याच जन्मात केलेले कर्म आहेत त्याला म्हणतात भव. भव म्हणजे आंब्याची कोय, कारण ही आंब्याची कोय पुढचा आंबा मिळवून देते, म्हणून त्याला काय म्हटलेलं आहे, भव म्हटलेलं आहे. त्या कोयीला म्हटलेलं आहे भव, आंब्याची कोय, कारण तिच्यात नवीन आंबा आहे. समजलं तुम्हाला? आंब्याच्या रसाला भव म्हणत नाहीत, कारण आंब्याचा रस लावल्या जात नाही, आंब्याचं कातडं लावल्या जात नाही, आंब्याचं काहीही लावल्या जात नाही. आंब्यामध्ये जोपर्यंत कोय, तर ह्या आताच्या वर्तमानाचा आंबा म्हणजे मागच्या कोयीचा परिणाम, पण त्या आंबा अजून आंब्याला लागलेलाच आहे, पिकलेला आहे. त्या पिकलेल्या आंब्यामध्ये जी कोय आहे ती कोय, तर ती कोय अजून त्या आंब्या झाडाला लागलेलीच आहे. तर ती कोय काय आहे, या झाडाचा पुनर्भव आहे. पुनर्भव म्हणजे अजून त्या आंब्याच्या कोयीत झाड नाही उगलं, पण पुढचा आंबा उगवण्याचं त्याच्यामध्ये बीज आहे, म्हणून त्याला भव म्हटलेला आहे. तर बाबासाहेब काय म्हणतात, आपल्याला सगळ्या सृष्टीला काय करायचं आहे, अरहंत करायचं आहे. अरहंत म्हणजे मुक्त करायचं आहे. तर मुक्त कधी होतील हे, जेव्हा आता राग द्वेष मोहाचे कर्म सोडून देतील, तेव्हा पुढचा जन्म देणारे जे रागाचे द्वेषाचे मोहाचे कर्म तृष्णेचे ते जर नसले तेव्हा ते मुक्त होतील. मग समजलं, मुक्त करायचं आहे. इथं मारून नाही टाकायचं आहे कोणाला म्हटले बाबासाहेब, काय म्हटले, मुक्त करायचं आहे. म्हणजे राग द्वेष मोहातून भवसागर पार करण्याची, म्हणजे इथं भव शब्द वापरला. पुढं बघा, स्वदेश प्रत्यागमनासाठी जी प्रार्थना आहे काल तुम्हाला त्या दिवशी सांगितली, हिच्यामध्ये बाबासाहेबांनी हाही शब्द वापरलेला आहे. इथं पहिलं सांगितलं, पुरुषोत्तम मी मनापासून निष्ठा ठेवतो तथागतांवर ज्यांचा प्रकाश आहे व्याप्त अनिर्बंध दशदिशात, आणि माझी निग्रही मनीषा तुझ्या भूमीत जन्म घेण्याची. म्हणजे बाबासाहेबांची इच्छा काय आहे, बुद्ध होण्याची, म्हणजे बुद्ध भूमीत जन्म घेण्याची म्हणजे बुद्ध होण्याची. आणि खाली काय लिहिलं आहे, मनचक्षुंना घडते तुझ्या भूमीचे दर्शन, तेव्हा त्रिलोक्यातील सर्व भूमी तिची श्रेष्ठता जाणतो. त्रिलोक्य म्हणजे 3 लोक आहेत हे बाबासाहेबांनी मानलेलं आहे. मग 3 लोक कोणते आहेत, जसं इकडे लोक म्हणतात ना की कोणकोणते लोक आहे, समजा स्वर्ग नृत्यू पाताळ म्हणतात ना लोक, तर लोकाला त्याची व्याख्या कळली पाहिजे की नेमकं काय. हिंदू धर्माने जरी आपले शब्द चोरले असले तरी आपल्याला परफेक्ट कळलं पाहिजे की हे बाबासाहेबांनी कशा संदर्भात वापरलेलं आहे. म्हणजे अकुशल कर्म करणारे लोक दुर्गतीला जातात, कुशल कर्म करणारे लोक सुगतीला जातात, आणि अकुशला आणि कुशला याच्या समूळ नष्ट विकाराला काढणारे लोक मुक्त होतात. समजलं तुम्हाला? हे लोक, एक आहे दुर्गती, एक आहे सुगती, आणि एक आहे मुक्ती, अरहंतपद. किलो तराजूचा असा काटा आहे, तर तो काटा कुठं झुकतो, हा काटा कुठं झुकतो, किलो तराजू तुम्ही पाहिला असेल ना, तो कुठं झुकतो, जिकडं जास्त ओझं आहे. बरोबर आहे, जिकडे जास्त ओझं असतंय. जर समजा ह्या जन्मात पाप केल्याचं जास्त ओझं असेल तर ते लोक कुठं जातील, दुर्गतीला. आता हा काटा ईश्वरानं झोकावला का, परमेश्वरानं, ईश्वरानं, अल्लानं, येशूनं, बाबासाहेबानं, बुद्धानं? नाही. मग कोण झोकावला, कर्मानं. कोणाच्या, ज्याच्या त्याच्या. मग समजलं तुम्हाला, दुर्गती कोणामुळे होते, राईट. आता हा काटा समजा जास्त पुण्य कर्म केले, कुशल कर्म केले तर इकडे झुकला, तर हे सुगतीला कोण घेऊन गेलं, राम घेऊन गेले, कृष्ण, मोहम्मद पैगंबर, येशू, बुद्ध, बाबासाहेब? नाही. मग सुगतीला कोण घेऊन गेलं, कर्म. आणि कर्म कोण केले, आपण. मग दुर्गती आणि सुगती कोणाच्या हाती आहे, आणि त्या व्यक्तीनं राग द्वेष मोहाचे संपूर्ण कर्म काढले, आणि बाकी पुढचा भाव मिळवून देणारे बी हे बी कर्म काढून टाकले, आणि त्याचा किलो तर काटा असा सरळच आहे, तर ते काय झाले, मुक्त झाले. मग किती साधी गोष्ट आहे इकडं. म्हणून आता मला सांगा, तुमच्याची कोणा शंका राहिली का, बाबासाहेबाला महाप्रयाण हा शब्द लिहिल्यामुळे त्यांचा अवमान होतो का सन्मान होतो, आणि महापरिनिर्वाण लिहिल्यामुळे. म्हणून आपण पूर्ण भारतीयांना आणि जे जे ही व्हिडिओ ऐकतील त्या सगळ्यांना मी नम्र आवाहन करतो की तुम्ही आपल्या बाबांच्या प्रती सजग राहा. बाबासाहेबाला निर्वाण परिनिर्वाण महापरिनिर्वाण न म्हणता आपण सगळ्यांनी महाप्रयाणच म्हणणं सुरू करा, महाप्रयाणच लिहिणं सुरू करा, आणि ह्या व्हिडिओच्या माध्यमातून जास्तीत जास्त शेअर करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत लाईक करा, जास्तीत जास्त याच्यावर कमेंट करा. चुकीचे कमेंट ते येणारच आहेत मला माहीत आहे, कारण लोक भावनिक आहेत, लोक ते भावना असे पक्के झालेत. कारण नागपूरकडचे काही लोक तर बाबासाहेबाला महाबुद्ध म्हणतात. त्यांना आपण वारंवार सांगितले की बुद्ध होण्यासाठी 32 लक्षणं लागतात, तर ते म्हणतात नाही हे ब्राह्मणानं घुसडवलं, त्याचे विश्वासच नाही या गोष्टीवर. बाबासाहेबाच्या ग्रंथात आहे. बरं, बाबासाहेबाचे हयत असतानाचे ग्रंथ आहेत,
जे आहेत असतात ते पूर्ण ग्रंथ कधी वाचत नाहीत, ते इकडं तिकडचं कलेक्टरसारखं करतात. म्हणून त्यांनी पुन्हा एकदा रायटिंग स्पीचेस वाचा. आपण जमलंच तर उद्या तोही पुरावा टाकू इच्छात. रायटिंग स्पीचेसमध्येच बाबासाहेब जे पुनर्जन्म मानतात त्याचाही पुरावा आपल्याकडे आलेला आहे, तोही आपण टाकू. म्हणून आपण पक्क ध्यानात ठेवा की बाबासाहेब आपल्याला 22 प्रतिज्ञा शिकवत असताना 10 प्रतिज्ञा 10 पारमिता बी सांगतात आणि अष्टांगिक मार्ग बी सांगतात. आणि अष्टांगिक मार्ग म्हणताना बाबासाहेब शेवटी तिथं काय म्हणतात, आज माझा नवा जन्म होत आहे असे मी मानतो. आता मला सांगा, आपण पहिलेच बाहेर आलो आणि एखादा म्हातारा माणूस बाबासाहेबाच्या मागं म्हणला, तर मग आज माझा नवा जन्म होत आहे, तर तो आईच्या कुशीतून आला का बाहेरच्या बाहेरच नवा जन्म झाला? तेव्हा तो आईच्या कुशीतून आला का? मग हा नवा जन्म का झाला? म्हणजे मी अज्ञानातून विज्ञानाकडे चाललो, सुज्ञानाकडे चाललो. मी अकुशल कर्माकडून कुशल कर्माकडे चाललो. मी पाप कर्माकडून पुण्यकर्माकडे चाललो. अधोगतीकडून मी आता सद्गतीकडे चाललो, मुक्तीच्या पथाकडे चाललो. म्हणून मी आता ते दुर्गुण सोडून दिलेले आहेत, आता मी सद्गुण धारण केलेले आहेत. म्हणून त्याला बाबासाहेब काय म्हणतात की माझा आता जुना हा कपडा मी फेकून दिलेला आहे, मी नवीन कपडा आता धारण केलेला आहे. मी मळ टाकून दिलेला आहे, मी आता शुद्ध जलाने आंघोळ करून निर्मळ झालेला आहे. त्याच्यामुळेच हे शब्द आलेले आहेत की बाबासाहेब म्हणतात की आज माझा नवा जन्म झाला असे मी मानतो. पण आता समजा एखाद्याने हे 30 कोटी सोडलेच नाही आणि त्याने इकडे तोंडी किती म्हणलं माझा नवा जन्म झाला, त्याचं होईन का? त्याचा तो जुनाच आहे अजून, बाकी जसं तसंच आहे का नाही? म्हणजे 22 प्रतिज्ञा पालनच केले नाही. 22 प्रतिज्ञा पालन न करता जर किती जोरानं म्हटलं कोणी आज माझा नवा जन्म होत आहे, जसं की अनेक लोक पोटामध्ये दारू असती आणि तरीही लग्नात बसले तर म्हणतात जोरानं, सुरा मेरय मजा सुरा मेरय मज माझ ठाणा, बाकीचं तुम्ही म्हणा. आता नाही का नाही? असे किती लोक आहेत का नाही? लग्नात दारू पित असतात आणि ती म्हणतात तिच्या मागं म्हणतात पोटात दारू आहे तरी म्हणतात ना, सुरा मेरय मज माद ठाणा, बाकीचं तुम्ही म्हणा. नाही का नाही? आता पुढे येतं त्याला काय म्हणतील, आहे का नाही? खोटं बोलणार लोक म्हणत नाही का, मुसा वादा वेर मध्ये आताच खोटं बोललो आलेत, तोंडीच म्हणतात फक्त. इकडे ते खोटं बोलत नाहीत का, पण इकडे म्हणतात सुरा मे आपले मुसा वादा वेर म्हणे, आहे का नाही? कितीतरी रस्त्यानं पैसे उचलून घेतात तरी म्हणतात आदिन्न दाना वेर म्हणी. कितीतरी लोक हातावर मच्छर बसलं तरी म्हणतात पानात ती पाहता वेर म्हणतात मारतात. तर समजून घेतलं पाहिजे की अजून आचरणात्मक तथागत आपल्यामध्ये उतरले नसल्यामुळे लोकाला माझा नवा जन्म म्हणजे कसा आहे हे कळत नाही. पण मात्र तुम्हाला हे लवकरात लवकर समजलं पाहिजे. म्हणून आजच्या क्षणी जास्त उपदेश न देता एवढंच सांगतो की बाबाला श्रद्धांजली, आदरांजली, सुमनांजली, जे काही बाबाच्या प्रती आपल्याला आदरांजली अर्पण करायचे आहेत तर ते केवळ त्यांच्या फोटोला हारबीर टाकून जय भीम म्हणून किंवा दुःखी कष्टी व्याकुळ होऊन नाही, तर बौद्ध धम्माचं आचरण करून आणि म्हणजे दानशील समाधीचं आचरण करून त्यांना कृतीत्मक आदरांजली अर्पण केली पाहिजे, जे की त्याचं आपण उद्या नियोजन केलेलं आहे. उद्या चक्रवाले